दापोलीला आलोय. दापोली तालुक्यातील अडकलगाव मधली वाडी कोणती? कदमवाडी. आणि आता वरती जाणार आहोत आपण. आज हल्दीचा कार्यक्रम अगदी जल्लोषात आणि धूमधडक्यात, वरती आवाज सुद्धा येतोय आपल्याला. तर बघूया जाऊन आज. आणि पुन्हा एकदा मी संतोष पडेल ब्लॉगवरती आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि सगळ्यांना अगदी शुभेच्छा देतो. सगळ्यांना रात्रीच्या वेळ आहे आणि आज तर जाऊन बघूया आपण वरती हल्दीचा कार्यक्रम कसा चालू होतो. तर हा थोडा वरती जायला रस्ता, अगदी आपल्या वधूचं घर, मुलीचं घर वरती आहे आणि हा मुलीकडे जाणारा, मुलीच्या घराकडे जाणारा, जिथे लग्न सोहळा आहे तिथला हा जाणारा रस्ता आहे. थोडा चढण भाग आहे अडकलमध्ये. आणि अडकलमध्ये कशाला आलं पाहतो, सगळं लग्न हा वराडमध्ये सगळी जमलेली आहे. आणि आज हा नेमकं काय आहे, माझी मुलगीच म्हणायला हरकत नाही, नाव काय आणि हिची खास हलद आहे. आणि हल्दीला माहिती आहे ना काय असतं, आता हल्दीची मजा आपण घेणार आहोत. प्रथमतः तिला या लग्नाच्या खूप शुभेच्छा माझ्याकडून. आणि हळदीच्या सुद्धा, आणि उद्या लग्न आहे, उद्या लग्न सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु आज ती हळद आहे, ही हळद कशा प्रकारे रंगली जाते आणि हळद कशी लागली जाते ते आपण बघणार आहोत. सो सगळ्यांना अगदी तिच्या परिवाराला मी सगळ्यांना शुभेच्छा देतो या सगळ्या कार्यक्रमाबद्दल. आणि तिचं लग्न सुखात आणि पुढील संसार उत्तम व्हावा हीच भगवंताला प्रार्थना. हळदी लागताना बघतो आपण. आणि ही हळद जी आदल्या दिवशीची लग्नाची हळद असते आणि ती हळद लावताना अगदी नवरी मुलीला आहे बघा, पाहतो आपण कशी अगदी हळदीने गोरी रंगवली दिसते आपल्याला पाहायला मिळते. परत सुरुवात करतायत त्या. सो या करवल्या वगैरे सगळ्या हल्दी लावण्याच्या त्या आतुरतेने उत्सुकतेने अगदी आज वाट पाहत बघतोय आपण.